नमस्कार मंडळी. कालच्या भागामध्ये मी तुम्हाला प्रो कबड्डीच्या कालच्या मॅचबद्दल बोललो होतो. तो सामना त्या पद्धतीने झाला. तेलुगू टायटन आणि पुणेरी पलटनमध्ये हा सेमीफायनलचा सामना होता, क्वालिफिकेशन 2. आणि हा सामना अत्यंत रंगतदार झाला. भरत हुड्डा आणि इकडच्या बाजूला तुमचा आदित्य शिंदे, पंकज मोहिते, असलम इनामदार. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलुगू टायटनमध्ये आपला एक भेंड्याचा खेळाडू होता, शंकर गदई म्हणून. म्हणजे तो तसा या आम्ही यू मुंबई आणि पुणेरी पलटनच्या सामन्यामध्ये इंटरेस्टेड असल्यामुळं आम्ही त्यांचे सामने बहुतेक पाहिले, बाकी सामने पाहिले नाही. परंतु आपला भेंड्याचा शंकर गदई त्या टीममध्ये होता आणि त्यांनी एक जबरदस्त पंकज मोदीची एका हाताने पकड केलेली होती कालची. फार ती अप्रतिम अशी पकड होती. सुरुवातीच्या काही 10-15 मिनिटाच्या खेळामध्ये प्रचंड गुणाने तेलुगू टायटन पुढे होते, परंतु अत्यंत संयमी खेळ करत पुणेरी पलटनने काल सामन्यामध्ये पुनरागमन केलं. त्याला कारणीभूत ठरला आदित्य शिंदे. त्यांनी ऐन मोकेच्या क्षणी काही मिनिटं अगोदर 4 गुणाची चढाई केली आणि त्यातून पुणेरी पलटन 5 गुणांनी पुढे गेली आणि तो स्कोर शेवटी कायम राहिला. या सामन्यामध्ये इतका तणाव भरलेला होता की तेलुगू टायटनचे जे प्रशिक्षक आहे, मुख्य कोच आहेत, त्यांनी जी हुज्जत घातली पंचाबरोबर, त्यांना पिवळं कार्ड म्हणून त्यांना सस्पेंड केलं गेलं, म्हणजे खेळाडूपासून लांब बसवण्यात आलं. त्या तुलनेमध्ये पुणेरी पलटनचे प्रशिक्षक होते ते फार तणावात जाणवत होते. परवा दिवशी ते तणावात होते आणि जिंकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्येच समजत होतं की त्यांच्यावर किती प्रचंडपणा होता. कारण त्यांची हा पहिलाच हे होता, सीझन होता आणि एखादी टीम साखळीमधून अव्वल क्रमांकावर राहते आणि नंतर स्पर्धेच्या बाहेर पडते, हे फार क्लेशदायक होतं. आणि जर हे असं झालं असतं तर मी निघून गेलो असतो परत कबड्डीच्या ग्राउंडवर आलो नसतं, असं त्या प्रशिक्षकांनी सांगितलं. इतकं प्रत्येकाच्या ही प्रतिक्रिया पाहिली की यांच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये किती खेळ रुजलेला असतो, किती एकरूप झालेलं असतं ती मंडळी, हे आपल्या लक्षात येईल. आज एकंदरीत आता फायनलचे 2 संघ ठरलेले आहेत, दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटन. तो सामना उद्या आहे. काल महिलांचा विश्वचषक एकदिवसीय सामन्याचा सेमीफायनलचा सामना झाला. त्यामध्ये अनपेक्षितरित्या म्हणजे दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला फार मोठ्या फरकाने हरवलं. त्याला कारणीभूत ठरली त्यांची कर्णधार वॉलॉट. तिने जवळजवळ 169 धावाची जबरदस्त खेळी करून आपल्या संघाला 319 धावाचं डोंगर वाकरून दिला. तिथेच त्यांचा विजय निश्चित झाला होता. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्या दृष्टिकोनातून, कारण आज नवी मुंबई येथे ऑस्ट्रेलिया, जे जगज्जेत ऑस्ट्रेलिया आहे, तगडी टीम आहे. हे सर्व संघ एका बाजूला, ऑस्ट्रेलिया एका बाजूला, यांच्याबरोबर आपला सेमीफायनलचा सामना आहे आज डी.वाय. पाटील मैदानावर दुपारी 3 वाजता. त्यामध्ये तुम्ही म्हणाल तर आपण बऱ्याच वेळा ऑस्ट्रेलियाला पराभूत केलेला आहे आणि या स्पर्धेतील जवळजवळ 330 धावाचा डोंगर असून आपण पराभूत झालो होतो. म्हणजे जर आजचा दिवस आपला असेल तर आपण नक्की जिंकू. प्रतिका रावल, जिने गेल्या काही सामन्यामध्ये 301 धावा बनवल्या, ती जखमी झाल्यामुळं तिच्याजवळ जागेवरती शेफालीला या ठिकाणी, शेफाली शर्माला या ठिकाणी बोलवले, शेफाली वर्माला. आणि शेफाली वर्मा तरुण आहे आणि या संघामध्ये ती का नव्हती याच्यावरून टीका झाली होती, पण कर्मयोग संयोगाने तिला हा सामना खेळायचा योग आला. जसा तुमच्या याच्यामध्ये वर्ल्ड कपमध्ये आपण जो जिंकला मध्यंतरीच्या काळामध्ये, त्यामध्ये विजयी फटका मारण्याचा योग आला होता आशिया चषकमध्ये. त्या पद्धतीनेच शेफाली वर्माला आता या सामन्यामध्ये खेळायची
संधी मिळणार आहे. बघूया ती त्याचं सोनं करते किंवा कसं. तेव्हा आज दुपारी 3 वाजता नक्की क्रिकेट बघा. सेमीफायनलचा सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे. गमवण्यासारखं आपल्याला काहीच नाही आहे. परंतु जर जबरदस्त खेळ केला आणि भारतीय बाबतीत नेहमी बोललं जातं, भारतीय काही करू शकतात, परंतु त्यांनी मनावर घेतलं पाहिजे. आज महिलांनी हे मनावर घेऊन आजची सेमीफायनल जिंकावी अशी आपण आशा करूया. तर तितकेच धन्यवाद.